तुपा सासू आलो आम्ही. अगं बाई नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. बाळा भावना ताई, तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याकडे जेवायला आलात. खरंच खूप बरं वाटलं. खूप खूप धन्यवाद. आई बाबा कसे आहात तुम्ही? अगं, आम्ही छान आहोत, मस्त अगदी. तू कशी आहेस? अहो कशी काय विचारताय? तिचा चेहराच सगळं सांगतोय. तेच तर पहा. न्यूली वेड आहेत ना, नवीन लग्नाचा ग्लो आलाय कोणाच्या तरी चेहऱ्यावर. काय भावना ताई? नाही ग, ओरिजिनल ग्लो आहे तो तिचा. अगदी बरोबर बोलतेस हं सिंचना. तुझं हे बाळ आहे ना, कोप घेऊन येणार आहे आणि घरादारावर आहे ना संकटही. सगळे किती कौतुक करतायत माझं, पण त्या जोगतिणीचं बाकीत सगळ्यांना कळेल ते मग काय होईल? ए बाळा, कुठे हरवलीस? या सगळ्यात थट्टा करतायत, आवडलं नाही का तुला? ए मुलींनो, नाही अगं, असं काहीच नाहीये. या बस. वीणा बेटा जरा चहा पाण्याचं बघ. वहिनी तुम्ही थांबा, मी आणते पाणी. अगं सिंजू, काय चाललंय तुझं? मोलकरणीसारखं का राबतेस तू? हे बघ, तुझ्याकडे त्या वीणापेक्षा जास्त अक्कल आहे. गाढव काम तर कोणी करू शकतं, पण तुझ्याकडे जी अक्कल आहे ना त्याचा वापर कर. नाहीतर तुझ्यात आणि त्या वीणात काय फरक राहिला मग? बरोबर आहे तुझं वय. ह्या घरात जर जागा मिळवायची असेल ना तर काहीतरी ठोस काम करावंच लागेल. सिंजू, ऑल द बेस्ट. मला खात्री आहे तू हे नक्की करशील. आई मी किचन मधून येते हं जरा. निलांबरी, रेणुकाताई, सगळी तयारी केली आहे मी. जरा एकदा नजरे घालून घालता का? म्हणजे माझं मन शांत होईल. हो हो येते ना. चला. काकू, देवाजवळ ना रांगोळी विस्कटली, जरा मी नीट करू का? अगं बाई मी करते ना. नाही करते मी. करशील? तुम्ही येता? हो. ए भावना, बाळा जरा इकडे येतेस का? हो आले. आई, भावना. भावना भावना, अगं काय झालं? काय काय लागलं तर नाही ना का? नाही नाही, तुला काय लागलं नाही ना कुठे? नाही. आई तुम्ही पाहिलं ना, मी वाचवलं भावनाला. तिला अजिबात पडू दिलं नाही. हो असं का बोलताय? नाही म्हणजे सगळ्यांनी बघितलं ना, तुम्हीच सावरलं तिला. खूप आभार. लक्ष्मी काकू, जेव्हापासून भावना प्रेग्नेंट आहे ना, तिच्यासोबत रोज काही ना काहीतरी घडतंय आणि मग आई पॅनिक होतात.
त्यांना असं वाटतं की कोणीतरी मुद्दामून भावनाला त्रास देण्यासाठी हे करतंय. आणि आता पण जर मी तिला पकडलं नसतं ना तर त्यांना माझ्यावर संशय आला असता आणि म्हणून. नीलांबरी बास, आता इथे तुला कोणी काही बोलत नाहीये. नाही पण तेल कसं काय सांडलं इकडे? सिद्धिराज, अहो ठीक आहे ना, चुकून सांडलं असेल, मला काही नाही झालंय, सगळं ठीक आहे. हा आई, तू काय म्हणत होतीस? अगं काय झालं? तुम्ही सगळे असे टेन्शन मध्ये का दिसताय? अगं ते भावना. मिस जान्हवी, मिस्टर कानेटकर, जयंतराव, तुम्ही आलात पण? ऑफकोर्स, म्हणजे तुम्हीच इन्व्हाइट केलं होतं ना. हो म्हणजे अगं जानू, पुढे पुढे. अगं सरांना किती प्रश्न विचारणार आहेस तू? हा, त्यांना आधी आत तरी येऊ दे. जयंत सर, या ना, या या. हो ना, जरा पाणी वगैरे विचारशील की नाही त्यांना? नको पाणी. हां, म्हणजे चालेल पाणी. रूम टेम्परेचर आणि थंड असं मिक्स करून दिलं चालेल. रूम टेम्परेचर आणि थंड. ठीक ठीक आहे, या ना. हो, या ना, त्यांना हवं तसं जाणं. हा. आई बाबा, मी पण तुमच्या मुलासारखाच आहे ना, मग हे मानपान वगैरे कशाला? अरे जयंत, तू आमचा मुलगा आहेसच, पण आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला जावयाचा मानपान करायचा असतो, त्यामुळे काहीही बोलायचं नाही, कळलं? अगदी बरोबर आहे. आणि हे बघा, मानपानापेक्षा याला आमचं प्रेम समजा. जयंत, छोटीशी भेट. हे काय चाललंय? मी थोड्या वेळासाठी आत काय गेले, तुम्ही कार्यक्रम सुरू पण केलात. बरं, मलाही जिग्सला गिफ्ट द्यायचंय. थांबा. ये. जिग्स, हे माझ्याकडून तुझ्यासाठी. धन्यवाद मेवणी मॅडम. चला, पानं वाढायला घेतो आम्ही आता. हा, चला. चला चला. हो हो हो. जिग्स, तू आणि भावना ताई एकत्र बसा. ए नाही जानू, मी तुमच्या बरोबर नंतर बसते. अगं ताई, भावना ताई, अगं असं काय करतेस? न्यूली वेड आहात ना, पण समजून घे की. जानू, थांबते ना मी तुमच्या बरोबर. अजिबात नाही. तू आणि जिग्स एकत्र जेवायला बसताय. मी रेडी आहे. भावना आता एवढा आग्रह करते ना ती, मग चल. वीणा, सिंचना, चला.